महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माननीय नरेश भाऊ बर्डे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर आणि सौ साधनाताई नरेश बर्डे माजी नगरसेविका यांच्या फ्रेंड्स कॉलनी काटोल रोड पश्चिम नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी नरेश वामनराव बर्डे, सौ साधना नरेश बर्डे, सावरकरताई श्वेता पांडे, सुरेश कोंगे, अरुण महल्ले, कमलाकर महल्ले, सुरेश काळभूत, मनीष दुबे, शिवपाल गमडर, अजय मेश्राम, कृष्णा सातनकर, रणजित पावसान व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बर्डे कार्यालयामध्ये आपण पार पडत आहे। त्यानिमित्त उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ कनिष्ठ बंधू आणि भगिनी, आताच आपल्याला सुरेश भाऊंनी सगळी माहिती सांगितलीच आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले एक अशिक्षित स्त्री स्वतः सुशिक्षित झाली आणि हजार वर्ष काळाच्या अंधारात पडणाऱ्या स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला। सर्वात पहिले मुलींकरता त्यांनी पहिली शाळा काढली। शाळात शिकवायला त्या जेव्हा जात होत्या तेव्हा त्यांना लोक शेणाचे गोळे मारून फेकायचे, पण त्या न डगमगता स्वतः एक पातळ सोबत घेऊन जायच्या आणि तिथे बदलवून त्या पुन्हा पोरींना शिकवायचा। म्हणजे अशा गंभीर परिस्थितीत त्या डगमगल्या नाही आणि आपलं कार्य अविरत त्यांनी सुरू ठेवलं। त्यांना ज्योतिरावांसारख्या पतीची त्यांना साथ भेटली। दोघांनी समाजसेवा, समाज सुधारण्याचा त्यांचा वशिला होता। ज्योतिराव फुले गेल्यानंतरही त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही, त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं। प्लेगची साथ आली, त्या साथीमध्ये सुद्धा त्यांनी हजारो लोकांची सेवा केली, स्त्रियांच्या डिलिव्हऱ्या केल्या आणि अशामध्येच त्यांनाही ते साथीचा त्यांच्याही शरीरावर प्रभाव पडला आणि अशामध्येच त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे कार्य करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जर आपल्याला लाभल्या नसत्या, आज त्या ठिकाणी स्त्रिया आपल्याला दिसल्या नसत्या। आजही महिला आपल्या चूल आणि मुलीतच राहिल्या असत्या, परंतु त्यांनी शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात महिला ऑटो चालण्यापासून तर विमान चालवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कार्यरत दिसते आणि पुरुषांच्या बरोबरीत खांद्याला खांद्या लावून प्रत्येक कार्याच्या काम करताना आपल्याला दिसत। आणि त्यामुळेच आपल्या आता देशाची परिस्थिती सुधारली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्या घरात दोन व्यक्ती काम करतो त्या घराची परिस्थिती पहा आणि ज्या घरात एकच व्यक्ती काम करतो त्यांची परिस्थिती पहा, तर आपल्याला ती सुधारलेली दिसते। कारण एकट्याच्या पगारावर घर चालवणं आता शक्य नाही, परंतु जर महिलेची त्याच्यात साथ मिळाली तर निश्चितच स्वरूपात हा समाजाचा म्हणा, घराचा, कुटुंबाचा विकास होतो आणि ज्या काही आपल्या अपेक्षा असतात, मुलांना आपण इंग्लिश शिक्षण देणं, चांगल्या शाळेत कॉन्व्हेंटमध्ये टाकणं, ह्या ज्या काही गरजा असतात त्या आपण पूर्ण करू शकतो। तर हे कशामुळे, तर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जर मुलींकरता पुढाकार घेतला नसता तर हे कार्य घडलं नसतं। आज या माऊलीला आपण इथे त्यांच्या जन्मदिवशी नतमस्तक वंदन करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद।